शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी हे चिन्ह चांगलंच फेमस झालंय। म्हणजे खरं तर तुतारी वाजवणारा माणूस असं त्यांचं चिन्ह आहे। पण मतदारसंघामध्ये तुतारी वाजवणारा माणूस असं न म्हणता त्यांचं चिन्ह तुतारी आहे असं सांगितलं जातं। आणि म्हणूनच सगळ्याच अपक्षांची भर आता तुतारी मागण्यावर आहे। जे अपक्षांसाठी 6 मे रोजी चिन्हांचं वाटप होणार आहे आणि त्यावेळेस आम्हाला तुतारी हे चिन्ह मिळावं यासाठी आत्तापासूनच उमेदवार फिल्डिंग लावून बसलेले आहेत। जे फॉर्म भरताना ज्याचा फॉर्म आधी जातो अग्रक्रमाने ते चिन्हाचं वाटप होतंय, त्याच्यामुळे जो फॉर्म आधी भरतोय आणि जे 3 चिन्ह मागायचे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात वरती तुतारी हे चिन्ह लिहिलेलं असेल त्याला ते चिन्ह मिळणार आहे। आणि म्हणून ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार उभा आहे तिथे गैरसमज पसरवण्यासाठी आधीच राजकीय पक्षांनी काही उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या माध्यमातून तुतारी हे चिन्ह घेण्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे। आणि ज्या मतदारसंघामध्ये शरद पवारांचा उमेदवार उभा नाहीये त्या मतदारसंघामध्ये तुतारी हे चिन्ह मिळावं अशी अपक्ष उमेदवारांची मागणी आहे। त्याचं कारण असं आहे की तुतारी चिन्ह हे आता घराघरात पोहोचलेलं आहे, लोकांना माहिती आहे। त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस किंवा ही तुतारी हे नेमकं काय प्रकार आहे हा कळण्याआधीच तुतारी हे नाव मात्र सर्वकडे पसरल्याने आता ते चिन्ह मिळावं असा सगळ्यांचा आग्रह आहे। खरं तर जे अपक्ष उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने 190 चिन्ह ही ठेवलेली आहे। ती 190 चिन्हांपैकी कोणतेही एक चिन्ह हे उमेदवारांना मिळू शकतं। त्यामध्ये शिटी आहे, तंबू आहे, कलिंगड आहे, रिमोट आहे, सोफा आहे, कात्री आहे, कुकर आहे, शिलाई मशीन आहे, रोड रोलर आहे, रिक्षा आहे, लिफाफा आहे, कॅरम आहे, सिलेंडर आहे। हे अशी 190 जी चिन्ह आहेत या चिन्हांपैकी एक चिन्ह हे अपक्षांना मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुतारी हे चिन्ह खूपच फेमस असल्याने त्याची मागणी आता वाढली आहे।